सध्या महानगरपालिकांची धामधूम सुरू आहे, मात्र याच धामधुमीमध्ये जालना महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये एक नवीन चेहरा समोर येताना दिसून येतोय। तो अर्थात दर्शना विजय झोल म्हणजेच शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांची कन्या आहे। स्वतः ते आपल्या बरोबर आहेत। ताई, मला सांगा की तुम्हाला या राजकारणामध्ये यावंसं नेमकं का वाटलं? ॲक्च्युली हा माझा वैयक्तिक निर्णय नव्हता। माझ्या प्रभागातले बरेच लोकांची बरेच वर्षापासून मागणी होती की मला या प्रभागाचं नेतृत्व करायला भेटेल। हे मी पहिल्यांदा जरी उमेदवार ठरली असेल तरी 2014 पासून मी ह्या जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे। 3 टर्म झाले मी माझ्या वडिलांच्या प्रचारात मी सक्रिय आहे। वडिलांच्या प्रचारामध्ये मी डोर टू डोर फिरते आणि सगळ्या लोकांशी संवाद साधते। हाच प्रभाग काय, मी सगळे प्रभाग माझे तेवढेच ओळखीचे आहे। तर खरं तर ही जनतेतल्या मागणीतून झालेला हा निर्णय आहे माझ्या उमेदवारीचा। विरोधकांकडून असा आरोप केला जातोय की घराणेशाहीमुळे तुम्हाला या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली। खरं तर विरोधकाच्या घरातून 2-2, 3-3 उमेदवार आहेत। माझे वडील जालन्याच्या राजकारणात 40 वर्षापासून सक्रिय आहे आणि मला वाटतं 40 वर्षापासून जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, विधानसभा असेल, प्रत्येक बॉडीवर ते सक्रिय आहेत। तर 40 वर्षामध्ये त्यांच्या घरातला एकच उमेदवार ह्या रिंगणात उतरलेला आहे आणि जसं मी सांगितलं की लोकांच्या मागणीतून झालेला निर्णय आहे। माझ्या प्रभागात असं कुठलाच इच्छुक उमेदवार किंवा इच्छुक कॅन्डिडेट नव्हता ज्याला डावलून मला ही उमेदवारी भेटलेली आहे किंवा जो क्लेम करत होता आणि त्याला आपण खाली बसून माझी उमेदवारी फायनल केलेली आहे। मला वाटते खूप अगोदरपासून ह्या प्रभागातल्या लोकांचा माझ्यावर प्रेम होता आणि माझी उमेदवारी फक्त त्याचा एक रिझल्ट आहे। निवडून आल्यानंतर कुठली कामं राहिली आहेत की ते पूर्ण करायला हवीत किंवा मग काय तुमचं विजन असणार आहे पुढचं? माझ्या वडिलांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खरं तर निवडून यायच्या अगोदरच एवढे विकास कामं केले आणि मागच्या 1 वर्षात 2024च्या इलेक्शन नंतर 1 वर्षात जवळपास 80-90% आपले कामं झालेले। तुम्ही जर बघाल माझ्या पूर्ण प्रभागात आणि इतर ठिकाणी शहरात सुद्धा सिमेंट रोड झालेले आहे, अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम झालेले आहेत, स्ट्रीट लाईट्सचे काम झालेले आहेत। कारण की क्राईम रेट खूप वाढला होता तर हे गरजेचं आहे स्ट्रीट लाईट सगळीकडे असणं। तर पिण्याच्या पाणीचा विषय असेल तर खूप सारे काम झालेले आहेत। जसं सगळ्यात पहिलं काम माझ्या वडिलांनी जे हातात घेतलं होतं ते होतं की त्यांचं जे विजन होतं की जे महिन्यातून 1 किंवा 2 वेळेस पाणी लोकांना भेटायचं तर त्यांना किमान 2 दिवसातून एकदा तरी भेटलं पाहिजे। तर ते 90% जे 35 mLTचं फिल्टर बेड आपण तयार करतो आहोत तर ते 90% आपलं काम झालेलं आहे। आचारसंहितेमुळे बाकीचे 10% थांबलेलं आहे तर तेही लवकरच होणार। तर मेजॉरिटी काम आपलं झालेलं आहे, काही सँक्शन्ड आहे, आचारसंहितेमुळे थांबलेलं आहे। तर सगळ्यात पहिले मी ते कंप्लीट करणार आणि मी नेहमीच म्हणते नगरसेवक हा नगराचा सेवक असतो। तर वॉटर गटर मीटरच्या पलीकडे जाऊन मला प्रत्येक विषय टॅप करायचा आहे। शिक्षण असेल, आरोग्य असेल, पब्लिक सॅनिटायझेशन असेल, सिक्युरिटी असेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन म्हणजे मोठे मोठे कंपनीजनी आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेणेकरून एम्प्लॉयमेंट जनरेट होईल। तर आपण म्हणजे याच्या अगोदरची जी नगरपालिकेवर सत्ता होती त्यांनी आपल्याला वॉटर गटर मीटरच्या पलीकडे आपल्याला जाऊच दिलं नाही। जिथे मी जाते लोक अक्षरशः फक्त मूलभूत गरजांबद्दलच बोलतात, त्याच्या पलीकडचे विजनच राहिलेलं नाही कोणाला। तर मला तर तो दृष्टिकोन जालन्याच्या लोकांना किंवा माझ्या प्रभागातल्या लोकांना मला दाखवायचा आहे आणि हेच माझं विजन असणार आहे। तुमच्या नावामध्ये विजय आहे, शेवटचा प्रश्न, विजय निश्चित आहे का? खात्री आहे मला, कारण की मला जसं प्रेम भेटते जसा प्रतिसाद भेटू लागलाय तर मला खात्री आहे की माझा विजय होईल। तर आपण बघितलं तर वॉटर गटर आणि मीटर यांच्या पलीकडे जाऊन प्रभागाचा, या शहराचा विकास करायचा असल्याचा विजन घेऊन खोतकर यांची कन्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यात आणि नावाप्रमाणेच विजय निश्चित होईल अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।